सार्थक जीवन जर आपल्याला तपासायचं असेल, सार्थक जीवन जर आपल्याला कळून घ्यायचं असेल की असं जीवन जगल्यानंतर याला सार्थक जीवन म्हणतात, असं जर आपल्याला सार्थक जीवनाची परिभाषा समजून घ्यायची असेल तर अगोदर आपल्याला निरर्थक जीवन कशाला म्हणतात ते कळलं पाहिजे. सोपं सांगतो तुम्हाला एकदम. मला सांगा, ज्ञानाला किंमत कधी येऊ? ज्ञानाला किंमत कधी आहे? आज्ञा नाही म्हणून ज्ञानाला किंमत आहे. जर कुणाकडेच अज्ञान नसेल, सगळेच ज्ञानी झाले तर किंमत आहे का? आता सोप्या भाषेत, आता याला तुम्ही काय म्हणता, हा बल्ब आहे मोठा, किती वॅटचा आहे? काय असेल 55-60 वॅटचा बल्ब आहे. मला सांगा, प्रकाशाला किंमत कधी येऊ? अंधार असेल तर प्रकाशाला किंमत आहे का? तुम्ही हा दिवसा 12 वाजता लावा बरं, तुम्ही लोक म्हणतील तू येडा झाला काय रे, बंद कर ना, दिवसा कुठं उजेड असतो का? प्रकाशाला किंमत अंधाराशिवाय नाही, ज्ञानाला किंमत अज्ञानाशिवाय नाही. आता याच्यापेक्षा सोपं सांगू का? माळकऱ्याला किंमत कधी? तुमच्या गळ्यात आहे ना, मग बोला ना मोकळ्या मनाने. माळकऱ्याला किंमत कधी आहे? बिगर माळीची आहेत म्हणून, जास्त म्हणा कमी म्हणा, पण बिगर माळीचे आहेत म्हणून माळकऱ्याला किंमत आहे. मला सांगा, सगळ्यांनी जर माळा घातलेल्या असल्या आणि मी म्हणलो माझ्या गळ्यात पहा माळा आहे, तो काय सांगू, त्यापेक्षा जाड माळा आमच्या गळ्यात का? याचा अर्थ सोप्या भाषेत सांगतो, ज्ञानाला किंमत अज्ञानाशिवाय नाही, प्रकाशाला किंमत अंधाराशिवाय नाही, माळकऱ्याला किंमत बिगर माळकऱ्याशिवाय नाही. याचा अर्थ तुम्हाला जर सार्थक जीवन काय असेल हे तपासायचं असेल तर अगोदर काय कळायला पाहिजे? निरर्थक जीवन कळायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगतो, जास्त जड घेत नाही मी. कशाला म्हणतात निरर्थक जीवन? मानवी देह प्राप्त होऊन सुद्धा ज्यांना परमार्थ करण्याची इच्छा होत नाही, मानवी देह प्राप्त करून सुद्धा देवाचं भजन करण्याची, देवाचं नामस्मरण करण्याची इच्छा होत नाही, तुकाराम महाराज म्हणतात त्यांना म्हणतात सगळ्यात मोठे निरर्थक. काही माणसाची काही कर्तव्य ठरवून दिली शास्त्रकारांनी, थोडं जडणे सांगत सोप्यात सांगतो. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची काही ना काही कर्तव्य ठरलेली महाराज. मला सांगा, जन्माला आल्यानंतर एखादं आपल्या परिवारासाठी छोटंसं का होईना घर बांधलं पाहिजे, हे काय आपलं? बोला ना, काय आपलं कर्तव्य? बायको मुलाचं संगोपन केलं पाहिजे, कर्तव्य. दिवसातून एकदा तरी बायकोला हाणलंच पाहिजे, कर्तव्य. हे एकटेच आले ना, त्याच्यामुळे एवढी जीप चरचर करते. जोडीने येऊ द्या मग काय असं. जुन्या काळात सोपं होतं महाराज, 80-90 वर्षापूर्वी सोपं होतं. 80-90 वर्षापूर्वी असं म्हणायचे. आमच्या काळातलं सांगतो तुम्हाला, जुन्या काळातलं 80-90 वर्षापूर्वी. कळलं ना? बस सांगू नका कोणाला. जुन्या काळात असं होतं, नवऱ्यानं जर बायकोला हाणलं, जुन्या काळातलं सांगतो, आताचं मनावर घेऊ नका, 80-90 वर्षापूर्वी तर उंबऱ्याच्या बाहेर आवाज जात नव्हता, दरवाजाच्या बाहेर, एवढी मर्यादा होती. आता आहे का तसं बाबा? आता बायकोला नवऱ्यानं फक्त डोळे वाटारून पाहू दे, दुसऱ्या दिवशी कोर्टात असते ती परिस्थिती. का बदलत गेली? काळ बदलत गेला. मला मुद्दा सांगायचा आहे, परिवारासाठी घर बांधलं पाहिजे, कर्तव्य. आपल्या मुलासाठी संपत्ती आणि संस्कार कमवून ठेवले पाहिजे, हे कर्तव्य. पण मला सांगा, सगळी कर्तव्य, पण माणसाचं माणूस म्हणून जर काय कर्तव्य असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, पैसा कमवणं, संपत्ती कमवणं, गाड्या घेणं, बंगले बांधणं हे कर्तव्य आहे. कर्तव्य नाही असं नाही, कर्तव्य पण व्यावहारिक आहे. पण तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात ना, मग माणसाचं माणूस म्हणून काय कर्तव्य? तुकाराम महाराज म्हणतात, माणसाचं माणूस म्हणून एकच कर्तव्य, त्यानं देव मिळवला पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे. मनुष्यपण तरी साधे नारायण, नाही तरी ही न पशुहुनी. मानवी देह प्राप्त होऊन जर परमार्थ करण्याची इच्छा होत नसेल, तुकाराम महाराज म्हणतात आपल्यापेक्षा जनावर बरी. मला सांगा, आपण एखादा बांगला बांधला, काय नव देव, अहो एखाद्या चिमणीला सुद्धा कळतं की आपल्या पिलांसाठी छोटंसं का होईना घरटं बांधलं, उलट तिथं उलट भारी बांधते महाराज आपल्यापेक्षा. आपलं काय, आपल्याला तरी इंजिनियर घ्यावा लागतो सोबत, ती मनानेच बांधते. एवढा सुंदर खोपा बांधते महाराज, फार सुंदर बांधते आपल्या पिलांसाठी. मला सांगा, पैसा कमवणं, संपत्ती कमवणं आपल्यालाच कळतं असं नाही महाराज. अहो वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं जनावरांना सुद्धा कळतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, तुम्ही जनावर म्हणून जन्माला आला नाहीत. मग माणसाचं माणूस म्हणून कर्तव्य, त्यानं देव मिळवला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. आता एक वाक्य बोलू, एक प्रश्न विचारतो, मला फक्त उत्तर द्या, पटकन आपल्याला पुढे जायचं. मला सांगा, जन्माला आल्यानंतर आपण परमार्थ केला पाहिजे, देव मिळवला पाहिजे, असं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला वाटतं का? बोला पटकन, वाटतं का? नाही वाटत. हुशार आहेस तू, खरं आहे, तू बरेच कीर्तन ऐकले वाटतं.
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं का आपण परमार्थ केला पाहिजे? बोला ना, वाटतं का? नाही. आणि जर प्रत्येकाला वाटत असतं तिथं जागा पुरली असती का? प्रत्येकाला जर वाटत असतं आपण परमार्थ केला पाहिजे तिथे जागा पुरली असती का? बाबा नसती पुरली. प्रत्येकाला वाटत नाही. याच्या पुढचं बोलू का? काही काही माणसं परमार्थाच्या आणि देवाच्या किती विरोधात आहेत. याच्याकरता ज्ञानोबरांच्या 2 ओव्या सांगतो, कळाल्या तर पहा पटकीन. ज्ञानोबरा म्हणतात किती लोक देवाला विरोध करतात. जे गुरुशास्त्राचे नावे आणि वाराही टेकून दिशिवे, परमार्थाचा वारा आपल्या गावाच्या वेशीवर सुद्धा येऊ देत नाहीत, एवढे देवाच्या विरोधात. याच्या पुढचं बोलू. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये एक ओवी सांगितली. त्या ओवीद्वारे दृष्टांत दिलाय बाबा, फार गोड दृष्टांत आहे. ज्ञानोबरा म्हणतात आज वर्तमान काळात माणसं देवाला परमार्थाला किती विरोध करतात. एक माणूस पळतच घरी आला आणि बायकोला म्हटला आंघोळीला पाणी काढ. बायको म्हटली सकाळीच केली होती ना. तो म्हटला सकाळी जरी केली तरी मला पुन्हा आंघोळ करायची, आंघोळीला पाणी लवकर काढ. ती म्हणली ठीक आहे, अंगावरचे कपडे काढा. तो म्हणला कपडे सुद्धा काढायचे नाही, कपड्या सगट करायची. याला शास्त्रीय भाषेमध्ये सचेल स्नान म्हणतात. बरोबर आहे? काय म्हणतात? आता मला सांगा, कपड्या सगट आंघोळ कधी करतात? तुमच्याकडे माणसं मरतात का? नसतील कधी मध्ये नाही, नसतील मरत तर सांगा, इथंच राहतो मुक्कामा. अंत्यविधीनं आलो की आपण कपड्या सगट आंघोळ करतो. तिनं सांगितलं सकाळीच आंघोळ करून गेले, पुन्हा आंघोळ करायची, काय हरकत नाही, उन्हाळ्याचे दिवस आहे, अंगाला घाम येतो, फार गरमत आहे. पण का हो म्हणे एवढं गरमतंय, आंघोळ करायला अडचण नाही पण कपड्या सगट करायची? तुम्हाला असा कोणता विटाळ झाला म्हणून कपड्या सगट आंघोळ करायची? तो म्हटला काहीच नाही, सकाळी आंघोळ करून रस्त्यानं चाललो होतो आणि समोरून येताना एक वारकरी दिसला म्हणून कपड्या सगट आंघोळ करायची. ज्ञानोबरांची ओवी बरं का. ज्ञानोबरा म्हणतात आज वर्तमान काळात परमार्थाला देवाला एवढी विरोध करणारी माणसं आहेत, वारकऱ्याचं तोंड जरी पाहिलं तरी कपड्या सगट आंघोळ करतात. हो, अखंड कामाचे जया व्यसन काम क्रीडेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचेल करी. ज्ञानोबरा म्हणतात वारकऱ्याचं तोंड जरी पाहिलं तरी लोक कपड्या सगट आंघोळ करतात. सध्या वर्तमान काळात एवढा देवाला विरोध करणारी माणसं आहेत. विठ्ठल अहो किती सांगू तुम्हाला, काही काही माणसं मरतील मातीत जातील महाराज पण देवाचं नाव घेणार नाहीत, एवढी देवाची विरोधात आहेत. काही काही माणसं मरतील. तुम्ही टीव्ही पाहता महिला मंडळ? तुम्ही टीव्ही पाहता? तुम्ही म्हणाल महाराज उगा आता सप्ताह चालू आहे म्हणून आलो, नाही तर एवढा टाइम आमचा खाऊन टीव्ही पाहायचा जे. सोप्या भाषेत सांगतो, त्या टीव्हीवरती एक आस्था नावाचं चॅनल आहे. लागलं कधी चुकून? आस्था चॅनल. त्या आस्था चॅनलवरती संत मोरारी बापूंच्या रामकथा सुरू असतात कधी कधी. एक दिवस टीव्हीवरती मी ती रामकथा पाहत होतो आणि त्या रामकथेमध्ये संत मोरारी बापूंनी एक उदाहरण दिलं, दृष्टांत दिलं. कशासाठी? की आज वर्तमान काळात एवढी देवाला विरोध करणारी माणसं आहेत, काही माणसं मरतील मातीत जातील पण देवाचं नाव घेणार, एवढी देवाच्या विरोधात. आता तो दृष्टांत हिंदीत आहे पण मी आपला मराठीत सांगतो, कारण हमी हिंदी आती मगर हेलपटे खाती. म्हणजे आमची हिंदी काही तेवढी पक्की नाही. मी आपलं मराठीत सांगून मोकळा होतो, तुम्हाला ताण नाही मला टेन्शन नाही. किती लोक देवाला विरोध करतात थोडं लक्ष द्या. ते म्हटले एक बाई होती एवढी देवाच्या विरोधात, चुकून तिच्या मुखात कधी देवाचं नाव येत नव्हतं, कुणी घेतलेलं तिला आवडत नसायचं. पण काय देवाची लीला आहे, तिचं लग्न झालं आणि सासर एवढं परमार्थिक इतकं धार्मिक मिळालं की त्या सासरी रोज सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ चालायचं. पण ही बाई एवढी देवाच्या विरोधात, सकाळी काकडा सुरू झाला का रात्रीचे राहिलेले खरकटे भांडे सकाळी घासायची पण काकडा ऐकत नव्हती. हरिपाठ सुरू झाला का धुणं दूध बसायची, धुतलेला असलं तर डबल धुईची पण हरिपाठ ऐकत नव्हती. याच्या पुढचं सांगू, तिच्या गावात तिच्या सासरी जर अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला तर ती बॅग भरायची माहेराला निघून जायची. माहेरची मंडळी विचारायची बाई गुढीपाडवा नाही, मकर संक्रांत नाही, भाऊबीज नाही, रक्षाबंधन नाही, नागपंचमी नाही, कोणताच सण नाही. मग तो अशी मधीच अचानक का आली? ती म्हणायची ती आमच्या गावात ना तसलं सुरू झालं. कसलं? अहो असलं कसलं? अखंड हरिनाम सप्ताह म्हणायचं नाही का? मुखात देवाचं नाव येतं ती येऊ द्यायचं नाही, एवढी देवाच्या विरोधात. पण देव एवढा चतुर आहे ना महाराज, देवासारखा चतुर नाही. हो फार चतुर आहे देव. चतुर तो शिरोमणी गुणलावण्याची खानी, मुकुट सकळा मानी, धन्य तोची विठोबा. कोणती गवळण ती आपण नंतर पाहू गाणं, आपण मुद्द्याकडे. एवढे देव चतुर आहे. किती चतुर? आयुष्यभर परमार्थाला विरोध करणारी बाई पण तिला 3 मुलं झाली आणि 3घही मुलं परमार्थिकन भजनी निघाली.
एक गायन करायचं, एक पखवाद वाजायचं, एक कीर्तन करायचं. आता मुलं पारमार्थिक असल्यामुळे मुलांना वाटायचं की आपल्या आईनं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही. आता आई म्हातारी झाली, म्हातारपणात का होईना तिनं देवाचं नाव घ्यायला पाहिजे. एक दिवस काय झालं, म्हातारी आजारी पडली, डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनं म्हातारी तपासली आणि डॉक्टर म्हटले, हे पोरांनो, एक काम करा, म्हातारी घरी घेऊन जा. म्हातारी 4 दिवसात जाणार आहे. कुठं? खुलताबादला, सलापूर. घरी नाही, आता डायरेक्ट वरी. मरणार 4 दिवसात म्हातारी. तिघा मुलांनी म्हातारी उचलली, घरी आणली. घरासमोर एक बाज होती, त्या बाजीवर म्हातारी झोपवली. तिघा मुलं म्हातारीच्या बाजेच्या शेजारी जमा झाली आणि तिघा मुलांनी सांगितलं, आई, डॉक्टरनं सांगितलं तू 4 दिवसात जाणार आहे. म्हटली, मग एक काम कर, आयुष्यात तू कधी देवाचं नाव घेतलं नाही, पण एक काम कर, मरता मरता का व्हायना एकदा देवाचं नाव घे, राम म्हण. म्हातारी म्हटली, अरे आयुष्यभर त्याचं नाव घेऊन तोंड बाटवलं नाही, मरता मरता कशाला बाटवायला होता. हो का, शेखपूर मधली नव्हती म्हातारी, इथल्या आल्यात कीर्तनाला. मी आमच्याकडे सांगतो, नाही घेतलं म्हातारीने देवाचं नाव. तिचा मोठा मुलगा हुशार होता, तो म्हटला, हे म्हातारी असं नाही नाव घ्यायची. मग आपण एक काम करू, आपल्या गावात रामाचं मंदिर आहे, आपण काय करू, म्हातारीची बाज उचलू आणि गावातल्या रामाच्या मंदिराच्या समोर आणून ठेवू. त्यानं काय होईल? म्हणे काय नाही, रामाच्या मंदिराच्या समोर बाज ठेवली की आपण म्हातारीला विचारू, आई हे काय? म्हातारीनं जर रामाचं मंदिर पाहिलं की म्हातारी काय म्हणाल, हे रामाचं मंदिर आहे. आणि रामाचं मंदिर आहे असं जरी म्हटलं तर कुणाचं नाव आलं मुखात? अहो रामाचा आला, म्हातारीचा उद्धार होईल. दोघं म्हटले, तू खरंच हुशार आहे रे, कर्ज काढून तुझं शिक्षण केलं पण फायदा झाला. तिघा मुलांनी म्हातारीची बाज उचलली, गावातल्या रामाच्या मंदिराच्या समोर आणून ठेवली आणि मुलांनी विचारलं, आई हे काय? हे काय म्हटल्याबरोबर म्हातारीने डोळे उघडले. पोरांचा सगळा जीव कानात आला. पोरांना वाटलं आता म्हातारी म्हणाली रामाचं मंदिर आहे. हो, पण म्हातारी एवढी बारामतीची होती महाराज. बारामतीची म्हणजे 12 बुद्धीचं बळ होतं, यागळा अर्थ काढू नका. एक तर राजकारण पेटलेलं आहे, मार खायचं काय आपलं अंग नाही. बारामतीची म्हणजे 12 बुद्धीचं. मी पटवून देतो तुम्हाला. 12 ही संख्या आहे, 12 काय आहे? संख्या. मती म्हणजे बुद्धी, म्हणजे एवढं 12 बुद्धीचं बळ. ती म्हटली, काय 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 लावलं? म्हणे जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतं म्हणली, रामाचं मंदिर नाही म्हटलं. अहो एवढी डेंजर. म्हातारी नाही देवाचं नाव घेतलं. दुसरा म्हटला, हे म्हातारी असं नाही नाव घ्यायची. मग आपण एक काम करू, हिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या गावात, त्याचं नाव रामभाऊ आणि तो आपलाच मावस भाऊ. आपण त्याला फोन लावून म्हातारीच्या समोर उभा करून म्हातारीला विचारू, आई बघ ना तुला भेटायला कोण आलंय. जर म्हातारीनं रामभाऊ पाहिला की म्हातारी म्हणाल, बाई किती दिवसांनी मला माझा रामभाऊ भेटायला आला. आणि रामभाऊ जरी म्हटलं तर रामाचं नाव मुखात येईल, म्हातारीचं उद्धार होईल. रामभाऊ फोन लावला, रामभाऊ धावत गेला आणि म्हातारीच्या समोर येऊन उभा राहिला. वेळ कमी असल्यामुळे लवकर आला. मुलांनी विचारलं, आई बघ ना तुला भेटायला कोण आलंय. कोण आलाय असं म्हटल्याबरोबर म्हातारीने डोळे उघडले. पोरांचा सगळा जीव कानात आला. पोरांना वाटलं आता म्हातारी म्हणाल, बाई किती दिवसांनी मला माझा रामभाऊ भेटायला आला. पण म्हातारी जरा डेंजर होती. ती म्हटली, कोण आलं कोण आलं, काय लावलं? हौशीचं पोरग आहे म्हणली, पण रामभाऊ नाही म्हणली. हो, शेखपूर मधली होती. काय का म्हातारी, विठ्ठल विठ्ठल. ऐका, मला मुद्दा सांगायचा आहे. म्हातारी मेली, मातीत गेली, देवाचं नाव घेतलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशी अनेक माणसं आहेत, आयुष्य त्यांनी खर्च केलं पण त्यांना अजून आळंदी पंढरपूर पैठण माहित नाही, अजून गावातलं मंदिर माहित नाही. देवाचा एवढा कंटाळा आहे महाराज अशा काही लोकांना. तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी एक शब्द फार गोड वापरलाय. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःला परमार्थ करायचा नसेल करू नका. माझं वाक्य ऐका. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला स्वतःला जर परमार्थ करायचा नसेल अजिबात करू नका. पण जी लोक परमार्थ करतात त्यांना जर त्रास दिला ना, तर तुकारामांनी शब्द लिहून ठेवलेले आहेत. गातलिया भय हे नरका जाणे गातलिया भय, हे नरका जाणे गातलिया भय, नरका जाणे गातलिया भय. तुका
माणसानं करायचं नाही महाराज. पण जी लोक परमार्थ करतात त्यांना जर त्रास दिला ना, तुकाराम महाराज म्हणतात नरकाशिवाय पर्याय नाही. अनेक अशी माणसं आहेत महाराज, स्वतः परमार्थ करायचं आणि लोकांना करू द्यायचं नाही. अशा स्वभावाची माणसं प्रत्येक गावात आहे. पूर्वी लोक रस्त्याने चाललो ना बाबा, तर असं म्हणायचे रस्त्याने चालता चालता चुकून एखादी मांजर जर आडी गेली तर गावातली शहाणी माणसं म्हणायची महाराज पुढे जाऊ नका, का मांजर आडी गेली काम होणार नाही. पण नारदाच्या गाडीवर उभा आहे. रस्त्यानं जर तुम्ही चांगल्या कामाला निघाले तर 100 मांजरी आड्या जाऊ द्या, बिंदास पुढे जा, काम झाल्याशिवाय राहणार नाही. पण एक माणूस आडा गेला तर सप्ताह बंद पडतो. म्हणजे मांजरीपेक्षा अवघड जात माणसाची. का मी सांगायला लागलो या गोष्टी, माणसं स्वतः काही माणसं परमार्थ करत नाहीत, पण जी लोक परमार्थ करतात त्यांना सुद्धा त्रास देतात. याच्यासाठी गीत फार गोड आहे. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं माणसानं करू नये महाराज. पण एखाद्याच्या अंतःकरणाबद्दल मला सांगा, आपल्या शेजारच्यानी 4 मजली बांगला बांधला नाही, त्याला शुभेच्छा देता आल्या बाजूला व्हायचं आपलं. पण आपण काय म्हणायचं, काय लोकांचे मुंडकेच मोडून बांधला ना असंच मानला नाही. ते उद्योग तू मोड मुंडके बांध 4 बंगले, काय अडचण आहे, डोक्याला त्रास घ्यायचा नाही महाराज. मला सांगा कायम दुसऱ्याबद्दल अंतःकरणात चांगले विचार माणसाचे असले पाहिजे, यालाच परमार्थ म्हणतात. मला मुद्दा सांगायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो, मानवी शरीर भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिले देवाला विरोध करण्यासाठी नाही, तर आपलं जीवन सार्थकी लागण्यासाठी. पण काही माणसं निरर्थक जगतात, देवाला विरोध करतात, परमार्थाला विरोध करतात. मग काही माणसं साधू संत मंडळी निळोबरायांच्या समोर आली, म्हटली महाराज कळाला आम्हाला, मानवी शरीर प्राप्त झाल्यानंतर परमार्थाला विरोध करणं, देवधर्म न करणं, भजन न करणं, अशा माणसाचं जीवन निरर्थक आहे. पण महाराज मग सार्थक जीवन कुणाचं आहे, कुणाचे जीवन सार्थकी लागतं? तर निळोबराय महाराज म्हणतात सार्थक जीवन कुणाचं आहे ऐका, ज्याच्या वाचेमध्ये सतत देवाचं नाव आहे, कानावर सतत देवाची कीर्ती आहे आणि हृदयामध्ये भगवंताचे पाय आहेत, असं ज्याचं जीवन आहे, जो सतत भजन करतो, सतत देवाची भक्ती करतो, अशाच माणसाच्या जीवनातला काळ सार्थकी लागला. काळ
विठ्ठल. क्या बात आहे, वा, टाळ्यावर लागला. हे गायन करणं ते सोपं नाही महाराज. गायकानं कीर्तनात एक प्रमाण दिलं का एक भाकर जागेवर जिरते. त्यांचे प्रमाण नका मोजू आता, म्हणजे भाकरीचा अंदाज येईन दुसरं काय. ही सगळी ही आता आम्ही त्याच्यातून आता अगोदर पाखवाज्यात होतो महाराज. मी पंचाळ गुरुजीकडे शिकलो, नंतर इकडं आलो, मग इकडं आलो. आता इकडून पुढं जायचं काय माहिती. आता गावाकडेच जात नाही कुठं. ही सोपं ही अशी गायकन वादक सगळी सप्ताह कमिटी मंडळीला खरंच मानतो मी तुम्हाला. ती हिरे निवडून आणलेत तुम्ही. हां, मस्त असे एक गोड माणसं आहेत मला. या अशी माणसं पाहिली की बाबा असं वाटतं यांच्यावर जीव वळून टाकला असता, पण आपला जीव बारीक कुठं वळायच्या नादी लागत. बरं, यांच्यावर वळून टाका आणि शिल्लक काही राहिलं पाहिजे. ओय जबाबदार काम तुम्ही राग आला की तुम्हाला माझा? नाही ना, असं काही नाही. नाही ते नाही, तुम्ही सारे प्रेमळ हे याचं बी वाटतं मला, दुसरं काही नाही. थोडं अजून पलीकडे घ्या. नाही पडायचं नाही ना. हां, काय विठ्ठल. चला, काय चाललं होतं आपलं? नाही, कीर्तन तर मला माहिती आहे. मग मी काय दत्तू तांबे आहे का काय? मुद्दा काय चालला होता? हा, काळ सार्थक केला त्यांनी धरीला. कुणाचा काळ सार्थक? महाराज, परमार्थ न करणं त्याचा काळ निरर्थक लागला. पण सार्थक कुणाला म्हणायचे? कुणाच्या जीवनातला काळ सार्थकी लागला तर ऐका, ज्याच्या वाचेवर सतत देवाचं नामस्मरण, जो सतत देवाचं नामस्मरण करतो, नाम वाचे श्रवणी कीर्ती, जो सतत देवाची कीर्ती कानावर ऐकतो, जो भजन ऐकतो, नाही कळत त्यातलं भजनातलं पण कायम भजन ऐकतो. नाम वाचे श्रवणी कीर्तीन पाऊले चित्ती समान, ज्याच्या हृदयामध्ये देवाचे समान पाय ज्यानं धारण केलेले आहेत. निळोबराय म्हणतात, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. ज्यानं अंतःकरणामध्ये मनामध्ये देवाला धरलेले ना, त्याचाच काळ सार्थकी लागला महाराज. आणि देव असं कुणाच्याही हृदयात राहत नाही. ऐका, ज्याला देव साठवायचा आहे, ज्याला देव मिळवायचा आहे, त्यानं अगोदर आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, देव मिळवण्यासाठी काही करावं लागत नाही महाराज. ऐका, सोप्यात सांगतो, तुमच्याकडे फार पैसा असला म्हणजे देव भेटतो असं नाही. देव तुमची संपत्ती पाहत नाही, देव तुमची संपदा पाहत नाही. आणि पैसा पाहून जर देव भेटला असता तर ज्ञानोबराने हरिपाठामध्ये स्पष्ट सांगितलेले, द्वारकेचा राणा का तुमच्या हरिपाठात कौरवा घरी, पांडवा घरी, आणि पहाते पांडव अखंड वनवास. हो, पांडव रात्रंदिवस वनवासात झोपडीत राहायचे. पण जेव्हा जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा पांडवांना भेटायला वनवासात जायचा, झोपडीत जायचा, तेव्हा तेव्हा पोटभर जेवण करून मुक्काम केल्याशिवाय देव कधी घरी आला नाही. ऐका बरं का. आणि कौरवाच्या महालात दुर्योधनाकडे जेव्हा जेव्हा देव जायचा, त्याच्या घरातलं पाणी सुद्धा देव पित नव्हता. हा फरक काय सांगू तुम्हाला, काय एवढा मोठा फरक आहे? त्याचं कारण आहे, पांडव संपत्तीनं भिकारी होते पण अंतःकरणातल्या प्रेमानं श्रीमंत होते, देव थांबायचा. कौरव संपत्तीनं श्रीमंत होते पण प्रेमानं भिकारी होते, देव कधी पाणी सुद्धा पिला नाही. श्रीमद भागवतामध्ये गोड प्रसंग, पण पटकन सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. जेव्हा पांडवांची शिष्टाई करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा हस्तिनापुराकडे निघाला, दुर्योधनानं देवाचं स्वागत केलं. उद्धवजीला भगवंतानं सोबत घेतलं. ऐका बरं, उद्धवजीला भगवंतानं सोबत घेतलं आणि दुर्योधनानं देवाचं स्वागत केलं. महालामध्ये आसन टाकलं देवाला बसायला.
देवानं सांगितलं दुर्योधना मला बसायला वेळ नाही, मला बसायला वेळ नाही, पटकन सांग. दुर्योधन म्हणला मग देवा कशासाठी आले ते तरी सांगा. ते म्हटले काही नाही, तू सांगितल्याप्रमाणे 13 वर्षाचा वनवास पांडवांनी भोगलेला, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी भोगलेला एक काम कर, त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक. महाराज अहंकार जागा झाला ना दुर्योधनाचा. दुर्योधन म्हणला देवा पाहुणा म्हणून आलास, अतिथी म्हणून आलास, 2 घास खायचे आणि गप निघून जायचं, आमच्या भावकीत मध्ये पडायचं. हो तो बांध मधला ठेवायचा का नाही ते आमचा पाहून घेऊ, तो डोकं लावायचं नाही. तो म्हणजे मी ते सांगतोय हा, नाही तुम्हाला राग यायचा परत. हा तो मध्ये डोकं लावायचं नाही देवा, अजिबात जमणार नाही. राग आला ना महाराज देवाला. आणि दुर्योधनाचा अहंकार होता. कशाचा अहंकार होता दुर्योधनाला? सत्तेचा आणि संपत्तीचा. एक वाक्य बोलू, माणसानं सत्तेचा आणि संपत्तीचा कधी अहंकार करायचा नाही, कारण सत्तेचा आणि संपत्तीचा अहंकार तुम्हाला कधी मातीत नेऊन घाली सांगता येत नाही महाराज. अरे मोठमोठे गेले महाराज, आपल्याकडे असून असून सत्ता किती काय, आपल्याकडे असून असून संपत्ती किती असणार आहे. तुम्ही कधीतरी रावणाचा विचार करा. रामायण नुसतं ऐकतो आपण, कधीतरी विचार करा. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती महाराज. कुणाची? ही रावणाची संपत्ती होती. 7 कोटी घरं होती. मला सांगा ज्याची 7 कोटी घरं सोन्याची आहे त्याचं बाथरूम का इटाचा असं का? तुम्ही विचार नाही करीत का कधी? आपल्याला इटाचं बाथरूम बांधणं व्हाय ना, ते नवीन गट्टू आणतो चिटकायची. आणि आपण आपली संपत्ती आहेच किती महाराज. 2 एकर जमीन त्याच्यात मध्ये नाला गेलेला, 2 एकर जमीन त्याच्यात मध्ये नालाला गेलेला, 2 शेंबडे पोरं, 1 चिपडी बायको, झाला संसार. नाव त्याला कळा नाही काहीच नाही. तरी लोक म्हणतात मला काय समजलं. अरे काय समजलं आम्हाला माहिती आहे, तू धोरणात राह जरा. लोकाला कशाचा तरी अभिमान आहे लोकाला. ज्याला संपत्तीचा लईच अभिमान आहे जरा रावणाचा अभ्यास करा. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं महाराज त्याचं. संपदा एवढी सांगाची कवडी गेलेली, एवढी श्रीमंती होती महाराज रावणाची. माणसानं श्रीमंतीचा अहंकार करायचा नाही. सत्ता सांगू रावणाची सत्ता, आपण होऊन सरपंच, आमदार, खासदार, पंतप्रधान होऊ, याच्या पुढे काही आहे का? रावणाची सत्ता सांगतो तुम्हाला. रावणाला त्याच्या सिंहासनावर बसायला 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. 9 ग्रहाच्या पायऱ्या, ज्या हातात ग्रहाच्या अंगठ्या घालतो ना आपण, त्या 9 ग्रहाच्या पायऱ्या रावणानं सिंहासनावर बसायला केल्या होत्या. गणपती बाप्पा आता येतीनच गणपती. गाढवं चारायला होती रावणाची, दाढी करायला खंडोबाराया होती. ही रावणाची काय आहे? सत्ता आहे महाराज. आपली सत्ता संपत्ती आहेच कशाची? अहंकार कशाचा? पण दुर्योधनाला अहंकार झाला महाराज. माणसानं कधी सत्तेचा संपत्तीचा अहंकार करायचा नाही, माणसाला मातीत नेऊन घालतो. एक गीत फार सोड आहे, फार गोड गीत आहे, मला एवढं जमत नाही, पण आपलं तुम्ही येत म्हणून मी आपला प्रयत्न करतो. नवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला मानवा.